कल्पना करा, आपण आपली कार रस्त्यावरून अतिशय वेगात चालवत आहोत आणि अचानक डॅशबोर्डवर चेक इंजिन असा लाल रंगाचा लाईट लुकलुकू लागतो. अशा वेळी आपण काय करतो? आपण गाडी तशीच पुढे चालवत राहतो का? नक्कीच नाही. आपण लगेच बाजूला घेतो. हो ना, आपण ताबडतोब गाडी बाजूला घेतो आणि त्या समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. पण म्हणजे मला आश्चर्य या गोष्टीचे वाटते की जेव्हा आपल्या स्वतःच्या शरीराचा डॅशबोर्ड ॲसिडिटी, पोटदुखी किंवा थकवा असा अलार्म वाजवतो ना, बरोबर. तेव्हा मात्र आपण एक साधी गोळी खातो आणि त्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करून आपल्या कामाला लागतो. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच दुर्लक्षित अलार्म्सचा वेध घेणार आहोत. खरंय. आणि हा खूप महत्वाचा विषय आहे. अगदी. एका अत्यंत महत्त्वाच्या वैद्यकीय माहितीपत्रकावर आणि एका जगमान्य आयुर्वेद तज्ज्ञांच्या उपचार पद्धतीवर आधारित ही आपली आजची सविस्तर चर्चा आहे. आपले शरीर मोठ्या आजारांपूर्वी, विशेषतः पोटाच्या कॅन्सरसारख्या आजारांपूर्वी कसे संकेत देते आणि आधुनिक वैद्यशास्त्र व प्राचीन आयुर्वेद यांचा संगम करून या आजारांना कसे परतवून लावता येईल यावर आपण आज प्रकाश टाकणार आहोत. ही जी शरीराच्या डॅशबोर्डची उपमा दिलीत ना, ती अत्यंत चपखल आहे. म्हणजे जर आपण शरीराच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की काय? आपले शरीर ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि स्वतःची दुरुस्ती स्वतः करू शकणारी हुशारी यंत्रणा आहे. कोणताही मोठा आजार, मग तो कॅन्सर असो वा लिव्हरचा आजार, तो काही रातोरात निर्माण होत नाही. बरोबर. त्याला वेळ लागतो. हो. शरीर आधी त्या बिघाडाचे सूक्ष्म संकेत देत असते. पण काय होतं ना, आपल्याकडे एक चुकीची प्रवृत्ती निर्माण झाली आहे. ती म्हणजे मूळ आजार शोधण्याऐवजी फक्त लक्षणे दाबून टाकणे. म्हणजे तेच वेदनाशामक गोळ्या खाऊन. अगदी बरोबर. केवळ वेदनाशामक किंवा ॲसिडिटीची औषधे घेऊन आपण तो शरीराचा अलार्म तात्पुरता बंद करतो. पण इंजिनमधला बिघाड तसाच वाढत राहतो. हे खूप भयंकर आहे. हो ना. आजच्या या चर्चेतून आपण हे समजून घेणार आहोत की नेहमीची वाटणारी साधी ॲसिडिटी आणि प्रत्यक्ष पोटाचा कर्करोग यांतील सीमारेषा शरीराच्या विज्ञानानुसार कशी ओळखायची. मग आपण थेट त्या पहिल्या लक्षणापासूनच सुरुवात करूया, म्हणजे ज्याचा उल्लेख त्या वैद्यकीय माहितीपत्रकात आहे, सततची ॲसिडिटी. आजकाल प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला ॲसिडिटीचा त्रास असतोच आणि लोक खिशातून काढून सहज गोळ्या खातात. पण मग नेहमीची साधी छातीतली जळजळ आणि कॅन्सरची पूर्वसूचना देणारी ॲसिडिटी यातील फरक कसा ओळखायचा? यातील मुख्य फरक हा उपचारांना मिळणाऱ्या प्रतिसादात आहे. म्हणजे जेव्हा आपण ॲसिडिटीची सामान्य गोळी घेतो तेव्हा ती गोळी पोटातील अतिरिक्त ॲसिडला न्यूट्रलाइज करते किंवा निष्क्रिय करते. हो, आणि आपल्याला बरं वाटतं. बरोबर. पण जर सतत औषधे घेऊनही किंवा जीवनशैलीत बदल करूनही हा त्रास कमी होत नसेल ना, तर ती धोक्याची घंटा आहे. अरेच्छा, असं का? याचं कारण असं की इथे प्रश्न फक्त अतिरिक्त ॲसिडचा राहिलेला नसतो, तर पोटाच्या आतील अस्तरामध्ये म्हणजे स्टमक लाइनिंगमध्ये पेशींच्या पातळीवर काहीतरी असामान्य बदल घडू लागलेले असतात. म्हणजे पेशीच बदलू लागतात? हो. आणि जेव्हा पेशींचे स्वरूपच बदलते तेव्हा साधी ॲसिडिटीची औषधे तिथे काम करणं थांबवतात. बापरे, म्हणजे हा बदल केवळ रासायनिक नसून पोटाच्या रचनेतच होणारा बदल आहे. अगदी बरोबर. आणि जर पोटाच्या रचनेत असा बदल होत असेल तर त्याचा थेट परिणाम आपण जे अन्न खातो त्याच्या पचनावर होत असेलच. नक्कीच होतो. माहितीपत्रकात दिलेल्या दुसऱ्या लक्षणावरून हेच जाणवते, ज्याला त्यांनी अर्ली सॅटायटी म्हटले आहे. म्हणजे फक्त 2-4 घास खाल्ले तरी पोट एकदम तुडुंब भरल्यासारखे वाटणे. पण असं का व्हावं? पोटाची क्षमता अचानक कमी कशी होऊ शकते? यामागे ना एक अतिशय साधं पण भीतीदायक असं मेकॅनिकल कारण आहे. आपले जठर हे एका अत्यंत लवचिक पिशवीसारखे असते. आपण जेवतो तसे ते प्रसरण पावते. फुगतं ते. बरोबर. पण जेव्हा पोटात कर्करोगाची गाठ किंवा ट्यूमर वाढू लागतो तेव्हा तो ट्यूमर पोटातील बरीचशी जागा व्यापून टाकतो. म्हणजे अन्नासाठी जागाच उरत नाही. हो. आणि त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे कर्करोगाच्या पेशींमुळे पोटाच्या स्नायूंची मूळ लवचिकताच नष्ट होते आणि ते कडक होतात. अरे बापरे. त्यामुळे जेव्हा थोडेसे जरी अन्न पोटात जाते ना, तेव्हा पोटाच्या भिंतींवरील जे स्ट्रेच रिसेप्टर्स असतात ते मेंदूला चुकीचा संदेश पाठवतात की पोट पूर्ण भरले आहे.
जागाच शिल्लक नसल्याने रुग्णाला 2 घासातच जडपणा जाणवतो. म्हणजे शरीर एक प्रकारे फसतंय. जर 2 घासांतच पोट भरत असेल तर साहजिकच शरीरात अन्नाचे प्रमाण कमी होईल आणि याचा थेट परिणाम वजनावर होईल. अगदी बरोबर. इथेच ते तिसरं लक्षण समोर येते, अकारण वजन कमी होणे. पण मला एक सांगा, अनेक लोक डाएट किंवा व्यायाम न करता अचानक वजन कमी होऊ लागलं की खूप आनंदी होतात. हो, मी पाहिले हे. त्यांना वाटतं की चला कोणत्याही कष्टाशिवाय वजन घटत आहे. हे इतकं धोकादायक का आहे? बघा, व्यायाम न करता वेगाने वजन कमी होणे हे कधीही चांगले लक्षण असू शकत नाही. वैद्यकीय परिभाषेत या भयंकर प्रक्रियेला कॅशेक्सिया असे म्हणतात. कॅशेक्सिया? हो. कर्करोगाच्या पेशी या अत्यंत आक्रमक आणि अतिसक्रिय असतात. त्यांना झपाट्याने वाढण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात ऊर्जेची आणि ग्लुकोजची गरज असते. त्यामुळे या पेशी शरीरातील सर्व पोषण मूल्य स्वतःकडे ओढून घेतात. एकीकडे रुग्णाच्या अन्नाचे प्रमाण आधीच कमी झालेले असते, कारण आपण मनाशी पाहिलं तसं पोट लवकर भरतं. अगदी बरोबर. आणि दुसरीकडे या आक्रमक पेशी ऊर्जेसाठी शरीराची साठवलेली चरबी आणि चक्क स्नायूंचे म्हणजे मसल्सचे विघटन करू लागतात. बापरे. म्हणजे स्वतःचं शरीर स्वतःलाच खातंय. हो. तसंच काहीसं. म्हणूनच रुग्णाचे केवळ वजनच कमी होत नाही, तर शरीर आतून अक्षरशः पोखरले जाते. हे खरोखरच धक्कादायक आहे. आणि जसा हा ट्यूमर वाढत असेल तसा तो इतर अवयवांवर दाबही निर्माण करत असेलच. नक्कीच. यातूनच कदाचित चौथ्या लक्षणाचा म्हणजे विशिष्ट प्रकारच्या पोटदुखीचा उगम होत असावा. माहितीपत्रकात विशेषतः बेंबीच्या वरच्या भागात होणाऱ्या सततच्या वेदनेचा उल्लेख आहे. नेहमीची गॅसची पोटदुखी आणि ही वेदना यात काय फरक आहे? यात खूप मोठा फरक आहे. जठराचे मुख्य स्थान हे छातीच्या बरगड्यांच्या खाली आणि बेंबीच्या वरच्या भागात म्हणजे एपिगॅस्ट्रिक रिजनमध्ये असते. नेहमीची गॅसची किंवा अपचनाची वेदना ही जागा बदलत असते आणि ती तात्पुरती असते. पण ट्यूमरमुळे होणारी वेदना ही एकाच जागी खिळून राहते. म्हणजे ती हलत नाही? नाही. जसजशी आतली गाठ मोठी होते तसतसा ती आजूबाजूच्या मज्जातंतूंवर म्हणजे नर्व्ह एंडिंग्सवर आणि इतर अवयवांवर प्रचंड दाब निर्माण करते. हा एक सतत जाणवणारा जडपणा आणि न थांबणारी वेदना असते. आणि या वेदनेसोबतच एक 5वे आणि अतिशय गंभीर लक्षण या माहितीत दिले आहे, जे ऐकायला थोडे विचित्र वाटते. कोणतं? मळमळ आणि उलट्या होणे. पण नुसती उलटी नाही, तर रक्ताची उलटी, आणि तीही कॉफीच्या पावडरसारख्या रंगाची. कॉफी ग्राउंड वॉमिटस. हो, तेच. हा प्रकार समजायला कठीण आहे. म्हणजे रक्ताचा रंग लाल असतो, मग इथे उलटीमध्ये कॉफीसारखा गडद तपकिरी किंवा काळा रंग का दिसतो? यामागे पोटातील एक अत्यंत रंजक पण तितकीच भयंकर अशी रासायनिक प्रक्रिया आहे. बरं. काय होतं ना, जेव्हा पोटात वाढणाऱ्या कर्करोगाच्या गाठीतून किंवा अल्सरमधून अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो, तेव्हा ते रक्त लगेच बाहेर फेकले जात नाही. मग ते आतच राहतं? हो, ते रक्त काही काळ पोटातच साचून राहते आणि पोटातील अत्यंत तीव्र अशा पाचक रसांसोबत, विशेषतः हायड्रोक्लोरिक ॲसिडसोबत मिसळते. हे ॲसिड थोडक्यात त्या रक्ताला पचवण्याचे काम करते. बाप रे, ॲसिड रक्ताला पचवतं? हो ना. या प्रक्रियेत रक्तातील लाल हिमोग्लोबिनचे ऑक्सिडेशन होऊन त्याचे रूपांतर हिमॅटिन नावाच्या घटकात होते. या हिमॅटिनचा पोत आणि रंग हुबेहूब काळ्या कॉफीच्या भुकटीसारखा असतो. अरेच्छा. म्हणूनच असा रंग दिसणे म्हणजे पोटाच्या आतमध्ये खूप आधीपासून रक्तस्राव सुरू आहे हे स्पष्ट होते. आणि ही एक अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणी म्हणजेच मेडिकल इमर्जन्सी आहे. हे स्पष्टीकरण अत्यंत मोलाचे आहे, कारण सामान्य माणसाला कधीच वाटणार नाही की उलटीतील तो कॉफीसारखा रंग म्हणजे प्रत्यक्षात पोटातील साचलेले रक्त असू शकते. नक्कीच नाही वाटणार. आता जर असा रक्तस्राव पोटात सतत होत असेल तर साहजिकच शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होईल. अगदी बरोबर. याचाच अर्थ माहितीपत्रकातील 6वे लक्षण म्हणजे प्रचंड थकवा आणि ॲनेमिया हे थेट या रक्तस्रावाशी जोडलेले आहे, बरोबर? अगदी तंतोतंत. जेव्हा असा सूक्ष्म रक्तस्राव आठवडे किंवा महिने चालू राहतो, तेव्हा शरीरातील लोहाचे म्हणजे आयनचे आणि लाल रक्तपेशींचे प्रमाण झपाट्याने खाली येते. लाल रक्तपेशींचे मुख्य काम काय असते? तर शरीराच्या प्रत्येक पेशीला आणि अवयवाला ऑक्सिजन पुरवणे. आता रक्तच कमी झाल्यामुळे शरीराला, विशेषतः मेंदूला आणि स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे दम लागतो. हो. परिणामी एखादी छोटीशी पायरी चढतानाही धाप लागते आणि शरीरात सतत अशी कमजोरी जाणवते जी कितीही झोप काढली तरी दूर होत नाही. च्या लक्षणाचा उलगडा होतो शौचाच्या रंगात होणारा बदल. काळपट, डांबरासारखी किंवा रक्तमिश्रित शौच होणे. हो. वैद्यकीय परिभाषेत याला मेलेना म्हणतात.
जसे पोटात रक्ताचे हेमॅटिनमध्ये रूपांतर होते ना, तसेच जेव्हा हे रक्त लहान आणि मोठ्या आतड्यातून प्रवास करते तेव्हा तिथले बॅक्टेरिया आणि पाचकरस त्यावर आणखी प्रक्रिया करतात. संपूर्ण पचन संस्थेतून प्रवास करून जेव्हा हे रक्त शरीराबाहेर पडते तेव्हा ते पूर्णपणे काळे, डांबरासारखे आणि अत्यंत चिकट झालेले असते. हा पचन संस्थेतील अंतर्गत रक्तस्रावाचा सर्वात मोठा आणि स्पष्ट पुरावा असतो. बापरे, हे सगळंच खूप गंभीर आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणे आणि समतोल साधणं फार गरजेचं आहे. हे सखोल विश्लेषण ऐकून कोणीही प्रत्येक पोटदुखीला कॅन्सर समजू नये. निश्चितच. भीती निर्माण करणे हा आपला उद्देश अजिबात नाही. ही लक्षणे इतर काही सामान्य आजारांचीही असू शकतात. हो, म्हणजे अल्सर किंवा साधं इन्फेक्शन सुद्धा असू शकतं. अगदी बरोबर. पण नियम हा आहे की जर ही लक्षणे साध्या औषधांनी 2 ते 3 आठवड्यात बरी होत नसतील तर त्याकडे केवळ गॅस म्हणून दुर्लक्ष करू नये. अशा वेळी त्वरित गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट किंवा तज्ज्ञांना भेटणे अत्यावश्यक आहे. हो, ते खूप महत्वाचं आहे. कारण विज्ञानाचा एकच साधा नियम आहे, कॅन्सर जर सुरुवातीच्या टप्प्यात पकडला गेला तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. एकदम बरोबर. आता या गंभीर आणि आणीबाणीच्या आजारांबद्दल आपण सविस्तर बोललो, पण आता या चर्चेचा प्रवाह एका अशा वळणावर नेऊया जो आपल्यापैकी बहुतेकांच्या घरात रोज पाहायला मिळतो. आपण कॅन्सरसारख्या आजारांना घाबरतो, पण जे इतर जुनाट किंवा क्रॉनिक आजार आहेत जसे की ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, त्यांच्याबद्दल आपण खूप बेफिकीर असतो. हो, हे मी अनेक रुग्णांमध्ये पाहते. लोक आयुष्यभर रोज सकाळी उठून या आजारांच्या रासायनिक गोळ्या खातात आणि त्यांना वाटते की आता ते सुरक्षित आहेत. पण मला एक प्रश्न पडतो, दशकानुदशके शरीरात ही रसायने टाकल्याचा काहीच परिणाम होत नाही का? हा अत्यंत ज्वलंत आणि महत्वाचा प्रश्न आहे. ॲलोपॅथी किंवा आधुनिक वैद्यकशास्त्र हे इमर्जन्सीच्या वेळी प्राण वाचवण्यासाठी खरोखरच सर्वोत्तम आहे. त्यात वादच नाही. हो, पण जेव्हा आपण जुनाट आजारांचा विचार करतो तेव्हा रुग्णांना ही रासायनिक औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात. आता हे समजून घ्या की ही औषधे मुळातच कृत्रिम रसायने आहेत. जेव्हा ती रोज शरीरात जातात तेव्हा आपल्या लिव्हरला आणि किडनीला ती रसायने फिल्टर करण्यासाठी रोज अतिरिक्त आणि अनैसर्गिक काम करावे लागते. 15-20 वर्ष हा भार सहन केल्यावर साहजिकच लिव्हर आणि किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागते. अरेच्चा. यालाच आपण साईड इफेक्ट्स म्हणतो. तुम्ही डायबिटीस नियंत्रणात ठेवता, पण त्या प्रक्रियेत नकळतपणे तुमच्या किडनीला हानी पोचवत असता. मग यावर उपाय काय? रुग्णांनी औषधे घेणं अचानक थांबावे का? कारण तसे करणे तर जीवघेणे ठरू शकते. अजिबात नाही. ॲलोपॅथीची औषधे अचानक थांबवणे अत्यंत धोकादायक आहे. इथेच खऱ्या अर्थाने आयुर्वेदाची इंटिग्रेटिव्ह किंवा पूरक भूमिका समोर येते. अच्छा, म्हणजे दोन्ही हे एकत्र? हो, आजकाल अनेक जागरूक रुग्ण एक अतिशय यशस्वी पद्धत अवलंबत आहेत. ते त्यांची जीवनरक्षक ॲलोपॅथीची औषधे तशीच चालू ठेवतात, पण सोबतच तज्ज्ञांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक उपचारांची जोड देतात. पण इथे मला एक शंका आहे. जर लिव्हरवर आधीच एका रासायनिक औषधाचा ताण आलेला आहे, तर वरून आणखी आयुर्वेदिक औषधे टाकल्याने लिव्हरवरचा भार आणखी वाढणार नाही का? हां, खूपच उत्तम प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आयुर्वेदिक औषधांच्या स्वरूपात दडलेले आहे. म्हणजे कसं? आयुर्वेदातील बहुतांश औषधे ही हेपॅटोप्रोटेक्टिव्ह म्हणजेच लिव्हरचे रक्षण करणारी असतात. उदाहरणार्थ कुटकी किंवा भूमी आमलकी सारख्या वनस्पती. ही औषधे रसायनांसारखा लिव्हरवर भार टाकत नाहीत, तर ती लिव्हरच्या पेशींचे पुनरुज्जीवन करतात. म्हणजे रिजनरेशन करतात. अगदी बरोबर. ती शरीरात एक जैविक संरक्षक कवच निर्माण करतात, ज्यामुळे रासायनिक औषधांचे दुष्परिणाम शोषून घेतले जातात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयुर्वेद केवळ लक्षणे दाबत नाही, तर आजाराच्या मुळावर म्हणजेच शरीरातील चयापचय क्रियेतील दोषांवर काम करतो. वा, आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेदाचा हा जो सुवर्णमध्य आहे तो ऐकायला खूप तार्किक वाटतो. पण प्रत्यक्ष व्यवहारात असा सुवर्णमध्य कोण साधत आहे? इथेच मला या माहितीपत्रकातील एका अत्यंत लक्षवेधी व्यक्तीचा उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब रेणुशे. हो, त्यांचं काम खरोखरच कौतुकास्पद आहे. नक्कीच. त्यांच्याकडे MD मेडिसिन आयुर्वेद ही दुहेरी पदवी आहे. ते रत्नागिरीसारख्या शहरात प्रज्ञा क्लिनिकमध्ये प्रॅक्टिस करतात. माहितीपत्रकात त्यांचा पूर्ण पत्ता दिलाय बघा. कोकण नगर, पिनकोड 41639. आणि ते सकाळी 10 ते 1 या वेळेत तिथे असतात. रुग्णांसाठी त्यांचा संपर्क क्रमांक सुद्धा आहे 7057394036.
पण त्यांच्याबद्दलची जी माहिती मला सर्वात जास्त कुतूहलजनक वाटली ती म्हणजे त्यांचे नाडी परीक्षेवरील प्रभुत्व. हो, पल्स डायग्नोसिस. हो, आधुनिक विज्ञानाच्या या काळात जिथे शरीराच्या आत बघण्यासाठी MRI आणि CT स्कॅनसारखी यंत्रे आहेत, तिथे केवळ मनगटावरील नाडीवर बोट ठेवून अंतर्गत आजारांचे अचूक निदान करणे खरंच शक्य आहे का? यामागे नक्की काय विज्ञान आहे? हा प्रश्न अनेकांना पडतो. पण नाडी परीक्षा हे काही जादूटोणा नाहीये. ते एक प्रगत हेमोडायनामिक्स म्हणजेच रक्तप्रवाहाचे विज्ञान आहे. बरं. MRI किंवा CT स्कॅन हे शरीराची रचना दाखवतात, पण नाडी परीक्षा ही शरीराचे कार्य कसे चालले आहे हे दाखवते. म्हणजे फंक्शन दाखवते. हो, आपले हृदय जेव्हा रक्त पंप करते तेव्हा तो केवळ एक यांत्रिक ठोका नसतो, पर ती रक्ताभिसरण संस्थेतून जाणारी एक दाबाची लाट म्हणजे प्रेशर वेव्ह असते. शरीरातील वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांतील बदलांनुसार रक्तवाहिन्यांचा ताण आणि या लाटेचा वेग, प्रवाह आणि सूक्ष्म कंपने बदलतात. म्हणजे याची तुलना एखाद्या निष्णात संगीतकाराशी करता येईल का? कसं काय? म्हणजे एखादा उस्ताद जेव्हा सतार किंवा तंबोऱ्याच्या केवळ एकाच तारेला स्पर्श करतो, तेव्हा त्या तारेच्या कंपनांवरून संपूर्ण वाद्य कसे वाजणार आहे किंवा आतून कोणता सूर बेसूर झाला आहे हे तो न पाहताही अचूक ओळखतो. तसाच काहीसा प्रकार इथे होतो का? अत्यंत सुंदर आणि अचूक उपमा. अगदी तसेच घडते. डॉक्टर रेणुशे यांच्यासारखे तज्ज्ञ जेव्हा नाडीवर बोटे ठेवतात तेव्हा ते केवळ हृदयाचे ठोके मोजत नाहीत. ते त्या रक्ताच्या प्रवाहात निर्माण होणारी सूक्ष्म कंपने, त्याचा जोर आणि त्याची लय वाचत असतात. वा. शरीरातील कुठला अवयव दबावाखाली आहे किंवा पचन संस्थेत कोणता दोष निर्माण झाला आहे हे त्यांना त्या लाटेच्या स्वरूपावरून समजते. आजार MRI मशीनमध्ये दिसण्याइतका मोठा होण्यापूर्वीच शरीरातील कार्यात्मक पातळीवर झालेला बिघाड नाडी परीक्षेतून पकडता येतो. हे एक अत्यंत प्रगत कौशल्य आहे. खरंच थक्क करणारं आहे हे. आणि कदाचित याच वैज्ञानिक आणि सूक्ष्म दृष्टिकोनामुळे त्यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली असावी. हो, नक्कीच. माहितीपत्रकानुसार जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO, युनायटेड नेशन्स आणि युनिसेफ यांसारख्या सर्वोच्च आंतरराष्ट्रीय संस्थांकडून डॉक्टर रेणुशेन यांना सन्मानित करण्यात आले आहे. रत्नागिरीतून जागतिक स्तरावर असा ठसा उमटवणे ही साधी गोष्ट नाही. अगदी खरंय. आज अमेरिका आणि कॅनडामधील असंख्य लोक त्यांचे ब्लॉग वाचतात आणि ऑनलाईन कन्सल्टिंगद्वारे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. जागतिक स्तरावर त्यांना मिळणाऱ्या या प्रतिसादाचे मुख्य कारण म्हणजे ते आयुर्वेदाला अतिशय आधुनिक आणि तर्कशुद्ध भाषेत रुग्णांसमोर मांडतात. ते केवळ औषध देऊन थांबत नाहीत, तर रुग्णाला त्याच्या शरीराचे विज्ञान समजून सांगतात. हे खूप महत्वाचं आहे. पण मला एक सांगा, जेव्हा हे आंतरराष्ट्रीय किंवा स्थानिक रुग्ण पहिल्यांदा क्लिनिकमध्ये येतात तेव्हा नक्की काय घडते? कारण आजकाल इंटरनेटवर आहाराबद्दल इतकी माहिती आहे की लोकांचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो. एक वेबसाईट सांगते अमुक गोष्ट खाणे आरोग्यासाठी उत्तम आहे, तर दुसरी वेबसाईट तेच खाल्ल्याने आजार होईल असे सांगते. या माहितीच्या महापुरातून ते मार्ग कसा काढतात? बघा, जेव्हा रुग्ण पहिल्यांदा प्रज्ञा क्लिनिकमध्ये येतो ना, तेव्हा सुरुवातीला औषधांवर भर दिलाच जात नाही. अरेच्छा, मग कशावर? त्यांचा मुख्य भर असतो आहार आणि पथ्य यावर. आयुर्वेदामध्ये अन्न हेच सर्वात मोठं औषध मानले आहे. पण इथे इंटरनेटवर मिळणाऱ्या ढोबळ माहितीपेक्षा वेगळा दृष्टिकोन असतो. आयुर्वेद हा पर्सनलाइज्ड मेडिसिन म्हणजेच वैयक्तिकृत उपचार पद्धतीवर विश्वास ठेवतो. म्हणजे प्रत्येकासाठी हेल्दी डाएटची व्याख्या वेगळी असते, हे कसं शक्य आहे? अगदी तसंच आहे. एक साधं उदाहरण घेऊया. आले किंवा अद्रक. इंटरनेटवर आल्याला पचनासाठी सुपरफूड मानले जाते. हो, आपण नेहमीच ऐकतो हे. हो ना, पण ज्या व्यक्तीच्या शरीरात कफ जास्त आहे आणि पचनशक्ती मंदावली आहे, त्याच्यासाठी आले खरोखरच संजीवनीसारखं काम करते. बरं. पण जर तीच आल्याची मात्रा अशा व्यक्तीला दिली ज्याच्या शरीरात पित्त आधीच भडकलेले आहे, ज्याला ॲसिडिटी किंवा अल्सरचा त्रास आहे, तर ते आले त्याच्यासाठी विषासमान ठरेल आणि त्याचा दाह अधिकच वाढेल. बापरे, हे तर मी कधी विचारच केला नव्हता. हो, त्यामुळे इंटरनेटवरील सर्वांसाठी एकच उपाय हा फॉर्म्युला आयुर्वेदात चालत नाही. डॉक्टर रेणुशे नाडी परीक्षेद्वारे प्रत्येक रुग्णाची विशिष्ट प्रकृती ओळखतात आणि त्यानुसार त्यांच्यासाठी दिवसभराचा डाएट प्लॅन आणि पथ्य ठरवून देतात. हा, खरोखरच एक डोळे उघडणारा दृष्टिकोन आहे.
आजचा या सखोल विश्लेषणामध्ये आपण अनेक महत्त्वाच्या पातळ्यांवरून प्रवास केला. नक्कीच. आपण पोटाच्या कर्करोगाचे ते 7 भयंकर आणि यांत्रिक इशारे समजून घेतले, कशा प्रकारे ट्यूमर पोटाची क्षमता कमी करतो, शरीरातील ऊर्जा चोरतो आणि पोटातील ॲसिड रक्ताला पचून त्याचा रंग कॉफीसारखा कसा बनवतो, या लक्षणांकडे वेळीच लक्ष देण्याचं गांभीर्य आपण पाहिले. आणि त्याचबरोबर जुनाट आजारांसाठी घेतली जाणारी रासायनिक औषधे लिव्हर आणि किडनीवर कसा ताण आणतात आणि त्याला आयुर्वेदाच्या हेपॅटोप्रोटेक्टिव्ह औषधांची ढाल कशी जोडता येते याचे वैज्ञानिक कारणही आपण समजून घेतले. अगदी. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांसारख्या तज्ज्ञांचे नाडी परीक्षेतील कौशल्य आणि वैयक्तिकृत आहाराचे महत्त्व हे आजच्या काळात किती आवश्यक आहे हेही यातून स्पष्ट झाले. अगदी 100%. आणि या सर्वांचा जर एकच महत्त्वाचा सारांश काढायचा झाला तर मला इथे एक विचार मांडावासा वाटतो. हां, सांगा ना. आजच्या या वेगवान जगात आपल्या हातातल्या मोबाईलवर दिवसाला शेकडो नोटिफिकेशन्स येतात. आपण प्रत्येक मेसेजला, प्रत्येक अलार्मला तत्परतेने प्रतिसाद देतो. पण आपले स्वतःचे शरीर, जी आपली सर्वात मोठी संपत्ती आहे, ते जेव्हा आपल्याला सूक्ष्म वेदनेच्या, अचानक आलेल्या थकव्याच्या किंवा सततच्या ॲसिडिटीच्या स्वरूपात नोटिफिकेशन्स पाठवत असते ना, तेव्हा आपण मात्र त्याकडे दुर्लक्ष करतो. आपण बाहेरच्या जगाच्या कोलाहलात इतके हरवून गेलो आहोत की आपल्याच शरीराची ही अत्यंत महत्त्वाची अंतर्गत भाषा ऐकायला आपण विसरून गेलो आहोत. हे खूपच खरं आहे. आजच्या या माहितीच्या वेधानंतर कदाचित आता वेळ आली आहे की आपण आपला मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवावा, काही क्षण शांत बसावे आणि आपले शरीर आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे हे अत्यंत बारकाईने ऐकून घ्यावे. कारण शरीरापेक्षा अधिक प्रामाणिक आणि अचूक मार्गदर्शक दुसरा कोणीही नाही.